मित्रांनो, लॉ सीईटी मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये गेल्या एका वर्षातील चालू घडामोडी या टॉपिकवरती एमसीक्यू विचारले जातात. साधारणतः 4 ते 5 एमसीक्यू आपण या परीक्षेमध्ये एक्सपेक्ट करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या एमसीक्यूजची प्रॅक्टिस करण्यासाठी आपण ही व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे आणि या सिरीजमध्ये आपण मागील एका वर्षातील सर्व महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स त्यावरती आधारित एमसीक्यू आणि एमसीक्यूजचं डिटेल सोल्युशन पाहत आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत. तर महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 95 to 99 पर्सेंटाइल्स लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इतक्या कमी वेळेमध्ये आपल्याला जर या सीईटीचं कम्प्लीट प्रिपरेशन करायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईनमध्ये 3 इयर सीईटी साठी 1 महिन्याचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे आणि 5 इयर सीईटी साठी 2 महिन्यांचा क्रॅश कोर्स इथे सुरू करण्यात आलेला आहे. तर या क्रॅश कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर केला जाईल. तसेच मित्रांनो, या कोर्समध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस अवेलेबल असतील. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे दिले जातात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या सोप्या भाषेतील नोट्स दिल्या जातील. परीक्षेची प्रॅक्टिस होण्यासाठी 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. द नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी NBA फंक्शन्स अंडर विच मिनिस्ट्री? राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ आयुष मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय. तर राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण हे पर्यावरण वन व विभाग बदल मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. NBA ने लागवड केलेल्या औषधी वनस्पतींसाठी सर्टिफिकेट्स ऑफ ओरिजिन देण्यासाठी डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. यामध्ये ॲक्सेस आणि बेनिफिट शेअरिंग सवलती व एंड टू एंड सिंगल विंडो ऑनलाईन प्रणाली उपलब्ध आहे. So the National Biodiversity Authority functions under the Ministry of Environment, Forest and Climate Change. It launched a digital portal to issue certificate of origin for cultivated medicinal plant and provides end-to-end online ABS exemption through a single window system. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय, ऑप्शन डी. The Copra Medium Irrigation Project is proposed in the core area of which Tiger Reserve. कोपरा मध्यम सिंचन प्रकल्प कोणत्या व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात प्रस्तावित आहे? ऑप्शन्स आहेत पन्ना टायगर रिझर्व, पन्ना व्याघ्र प्रकल्प, कान्हा टायगर रिझर्व, कान्हा व्याघ्र प्रकल्प, वीरगंगा दुर्गावती टायगर रिझर्व, वीरगंगा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्प, सातपुडा टायगर रिझर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय वन्यजीवन मंडळाच्या स्थायी समितीने सुमारे 272 हेक्टर वनजमीन वळविण्यास शिफारस केली आहे. हा प्रकल्प मध्य प्रदेशातील वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य क्षेत्रात आहे. या व्याघ्र प्रकल्पात नौरादेही व दुर्गावती वन्यजीव अभयारण्यांचा समावेश असून तो नर्मदा व यमुना नदी खोऱ्यात आहे. The Standing Committee of the National Board for Wildlife recommended divergence of about 272 hectares of a forest land for the Copra Medium Irrigation Project. It lies in the core area of a Veerganga Durgavati Tiger Reserve in Madhya Pradesh, covering Naurandehi and Durgavati wildlife sanctuaries across the Narmada and Yamuna basin. So the correct answer, Veerangana Durgavati Vyaghra Prakalpa, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज लायरोथेमिस केरलान्सिस? लायरोथेमिस केरलान्सिस म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत अ न्यू स्पेसिस ऑफ अ ड्रॅगन फ्लाय, अ न्यू स्पेसिस ऑफ अ फिश, इन्व्हेसिव्ह वीड अँड ट्रेडिशनल मेडिसिन. ड्रॅगन फ्लायची नवीन प्रजाती, माशाची नवीन प्रजाती, आक्रमक तण आणि पारंपरिक औषध. तर लायरोथेमिस केरलान्सिस ही केरळच्या किनारी भागात आढळलेली ड्रॅगन फ्लायची नवीन प्रजाती आहे. तिला स्लेंडर बॉम्बार्डियर असेही म्हणतात. ती लायरोथेमिस वंशातील असून लायरोथेमिस ॲसिगास्ट्रा पासून वेगळी प्रजाती म्हणून ओळखली गेली. सो द लायरोथेमिस केरलेन्सिस इज अ न्यूली आयडेंटिफाईड ड्रॅगन फ्लाय स्पेसीज फ्रॉम द कोस्टल regions of Kerala, commonly called the slender bombardier. It belongs to genus Lyrothemis and was distinguished from Lyrothemis asigastra. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए
न्यू स्पेसीज ऑफ अ ड्रॅगनफ्लाय, ड्रॅगनफ्लायची नवीन प्रजाती. पुढचा प्रश्न आहे विच बँक बिकम द फर्स्ट कस्टोडियन इन इंडिया टू इश्यू अ फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर लायसन्स ड्युरिंग एंटायरली इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर्स. पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीद्वारे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर परवाना जारी करणारी भारतातील पहिली कस्टोडियन बँक कोणती? तर कोटक महिंद्रा बँक ही पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीद्वारे FPI परवाना जारी करणारी पहिली कस्टोडियन बँक ठरली. जानेवारी 2026 मध्ये सेबीने एकसंध डिजिटल वर्कफ्लो लागू केल्यानंतर हा उपक्रम राबवण्यात आला. 2 FPI परवाने पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जारी करण्यात आले. So Kotak Mahindra Bank became the first custodian in India to issue FPI license entirely through electronic signature following SEBI's unified digital workflow operationalized in January 2026. The bank issued 2 fully digital FPI licenses, making a major step in a digital onboarding. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोटक महिंद्रा बँक ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे सह्याद्री टायगर रिझर्व इज लोकेटेड इन विच स्टेट. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन्स आहेत ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरला. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगामध्ये महाराष्ट्रात स्थित आहे. तो पश्चिम घाटातील सर्वात उत्तरेकडील व्याघ्र अधिवास आहे. हा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला व राज्यातील चौथा व्याघ्र प्रकल्प आहे. So the Sahyadri Tiger Reserve is located in the Sahyadri ranges of the Western Ghats in Maharashtra. It is the northmost tiger habitat in the Western Ghats, the first tiger reserve of Western Maharashtra and the fourth in the state. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे HbA1c टेस्ट इज कॉमनली युज्ड इन इंडिया फॉर डायग्नोसिस ऑफ विच डिसीज. HbA1c चाचणी भारतात प्रामुख्याने कोणत्या आजाराच्या निदानासाठी वापरली जाते? ऑप्शन्स आहेत टाईप 2 डायबिटीज, डेंग्यू, ट्युबरक्युलोसिस आणि डी कॉलरा. तर HbA1c चाचणी मागील 2 ते 3 महिन्यातील सरासरी रक्तातील साखरेचे प्रमाण दर्शवते. ही चाचणी लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनला चिकटलेल्या ग्लुकोजची टक्केवारी मोजते. RBCचे आयुष्य सुमारे 3 महिने असते. उच्च HbA1c मूल्य म्हणजे दीर्घकालीन उच्च रक्तशर्करा, ज्यामुळे मधुमेहाचे निदान होते. सो HbA1c glycated hemoglobin measures the average blood sugar level over the past 2 to 3 months. It indicates the percentage of a hemoglobin coated with the glucose in RBCs which live for about 3 months. A high HbA1c value indicates long-term high blood sugar and type 2 diabetes. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए टाईप 2 डायबिटीज, टाईप 2 मधुमेह. Which country launched iLive Connect, the world's first doctor-led artificial intelligence healthcare ecosystem? जगातील पहिली डॉक्टर नेतृत्वाखालील AI आरोग्य सेवा प्रणाली iLive Connect कोणत्या देशाने सुरू केली? ऑप्शन्स आहेत इंडिया, फ्रान्स, मलेशिया आणि सिंगापूर. तर भारताने iLive Connect ही डॉक्टर नेतृत्वाखालील AI आधारित आरोग्य प्रणाली सुरू केली. ही प्रणाली घरबसल्या दीर्घकालीन आजार व रुग्णालयानंतरची निगा यासाठी आहे. यात ECG, हृदयगती, श्वसन, SpO2, तापमान, रक्तदाब, झोप व क्रियाशीलता यांचे रिअल टाइम निरीक्षण करते. डेटा 24/7 वैद्यकीय कमांड सेंटरला पाठवला जातो. सो इंडिया लॉन्च्ड iLive Connect, the world's first doctor-led AI healthcare ecosystem for continuous home-based monitoring. It tracks ECG, heart rate, respiration, SpO2, temperature, blood pressure, sleep and activity with real-time data sent to a 24/7 medical command center. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंडिया, भारत. पुढचा प्रश्न आहे कोया कृषी कुंभ फेस्टिवल इज मेनली सेलिब्रेटेड इन विच स्टेट. कोया कृषी कुंभ महोत्सव मुख्यतः कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश. तर कोया कृषी कुंभ महोत्सव गडचिरोली, महाराष्ट्र येथे आयोजित केला जातो. या महोत्सवात 1111 किलो नाचणी पायस तयार करून विक्रम नोंदवला गेला. हे 5 दिवसांचं कृषी प्रदर्शन असून आदिवासी शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी आयोजित केले जाते. सो कोया कृषी कुंभ इज हेल्ड इन गडचिरोली, महाराष्ट्र. अ रेकॉर्ड वॉज क्रिएटेड बाय प्रिपेरिंग 1111 kg of a finger millet pudding. It is a 5-day agricultural exposition aimed at empowering tribal farmers. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र.
पुढचा प्रश्न आहे द वोकल फॉर अ लोकल इनिशिएटिव्ह वॉज लॉन्च्ड बाय विच ऑर्गनायझेशन. वोकल फॉर लोकल उपक्रम कोणत्या संस्थेने सुरू केला? ऑप्शन्स आहेत नीती आयोग, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, महिला व बाल विकास मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन, क्षमता निर्माण आयोग. तर वोकल फॉर लोकल उपक्रम नीती आयोगाने ॲस्पिरेशनल ब्लॉक्स प्रोग्राम अंतर्गत सुरू केला. याचा उद्देश स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे व आत्मनिर्भर भारताला चालना देणे हा आहे. So the Vocal for a Local initiative was launched by Niti Aayog under Aspirational Blocks program to promote indigenous products, strengthen local economics and support आत्मनिर्भर भारत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नीती आयोग ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे विच स्टेट इज द होस्ट ऑफ अ नॅशनल माउंटेन बाईक सायकलिंग चॅम्पियनशिप 2026. राष्ट्रीय माउंटेन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? ऑप्शन्स आहेत सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश. तर 22वी वरिष्ठ, कनिष्ठ व उपकनिष्ठ राष्ट्रीय माउंटेन बाईक सायकलिंग स्पर्धा 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रोईंग अरुणाचल प्रदेश येथे झाली. ही स्पर्धा सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली आयोजित केली जाते. So the 22nd Senior, Junior and Sub-Junior National Mountain Bike Cycling Championship was held at Roing, Arunachal Pradesh from 12th to 15th February 2026 under the Cycling Federation of India. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश ऑप्शन बी. तर मित्रांनो हे होते फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाचे करंट अफेअर्स. त्यावरती आधारित MCQ आणि त्याचा आन्सर्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे. तर मित्रांनो आपल्या या परीक्षेसाठी आता खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन मध्ये 3 इयरसाठी 1 महिन्याचा क्रॅश कोर्स आणि 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 2 महिन्यांचा क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचे थिअरीचे आणि क्वेश्चन पेपर सेट असणारे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामधील पुस्तकं आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.